नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कविवर्य सुरेश भटांच्या या ओळी ऐकल्या की मग आजही आपला ऊर अगदी अभिमानाने भरून येतो. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषेचं अढळ नक्षत्र, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर कवी वि.वा. शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी मराठीला केवळ शब्द नाही दिले, तर तिला स्वाभिमानाचं तेज दिलं. त्यांच्या लेखणीतनं उतरलेली विशाखा असो किंवा मग नटसम्राट, त्यांनी मराठी भाषेला एका जागतिक उंचीवर नेऊन ठेवलं. आणि म्हणूनच आजचा हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतोय. पण हा उत्सव साजरा करत असताना एक प्रश्न राहून राहून माझ्या मनामध्ये येतोय, आणि तो असा की आपली मराठी भाषा फक्त एका दिवसापुरतीच मर्यादित आहे का? म्हणजे सकाळी उठल्यानंतर सोशल मीडियावर मराठी दिनाच्या शुभेच्छा असं हे स्टेटस ठेवलं की मग संपली का आपली जबाबदारी? नक्कीच नाही. मराठी हे केवळ संवादाचं माध्यम नाहीये, तर ती आपली संस्कृती आहे. आईच्या कुशीमध्ये ऐकलेलं पहिलं अंगाई गीत असो किंवा मग खेळताना पडल्यानंतर मुखातनं आलेला आई ग हा शब्द असो, मराठी आपल्या नसानसात भिनलेली आहे. आणि म्हणूनच ही भाषा टिकवणं ही केवळ सरकारची किंवा केवळ शाळांची जबाबदारी नाहीये, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रगतीसाठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन शिकणं अर्थातच काळाची गरज आहे. पण इंग्रजी बोलणं म्हणजे प्रतिष्ठा आणि मराठी बोलणं म्हणजे कमीपणा, हा जो मानसिक गुलामगिरीचा भ्रम आज झालाय ना, तो कुठेतरी मोडून काढायला हवा. कारण आजही इतक्या भाषा शिकून सुद्धा जर व्यक्त व्हायचं असेल तर मराठीला पर्याय नाहीये. आजच्या रील्स आणि डिजिटल गोंधळामध्ये आपण पु ल देशपांडेंचा विनोद, शांता शेळके यांची हळवी कविता किंवा आचार्य अत्रे यांचे रोखठोक विचार पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी महिन्यातलं किमान एक पुस्तक, मराठी पुस्तक नक्की वाचूया. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या मराठी भाषेला या तंत्रज्ञानाशी घट्ट जोडून ठेवूया. सोशल मीडियावर शुद्ध आणि देखण्या मराठीमध्ये व्यक्त होऊन आपली ही मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेऊया. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट हे वाक्य केवळ पुस्तकात न ठेवता ते आपल्या कृतीत उतरवूया. मराठी फक्त सरकारी GR मध्ये किंवा भाषणांच्या कागदावर जिवंत राहून चालणार नाही, कारण भाषा तेव्हाच जगते जेव्हा ती व्यवहाराची भाषा बनते.